जसं फायनान्शियल स्टेबिलिटी आपण जसं म्हणतो, पैसे येतात पण जातात पण. सो हे का होतंय? सो आपण आता सागरजी आपण बघूया की फायनान्शियल स्टॅबिलिटी त्याच्यासाठी आपल्याला काय गायडन्स येतोय. मला आता असं दिसतं आहे की तुम्ही आता अशा मेंटली इमोशनली स्टेजमध्ये आहात की थोडंसं तुम्हाला लोक आता जास्त आजूबाजूला नको आहेत, जगापासून थोडंसं डिस्कनेक्ट व्हायची इच्छा आहे आणि इतके तुम्ही मेंटली इमोशनली आता अलूफ झालेले आहात. असं आहे का आता खरंच? करेक्ट. हा, नको हा आता मी हे का चालवलंय, मला जर ह्याच्यातनं काही मिळत नाहीये तर मी हे का करू, कशासाठी करू, कोणासाठी करू आणि हे ह्यातून बाहेर पडायला मी काय करू. आणि त्याच्यासाठी मला माझं एकटं असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मला आता लांब जायचं ह्याच्यापासून, असं काहीतरी मनात चालू आहे. सो मी असं म्हणू शकेन की येस, तुमची आता ही मेंटल स्टेट आहे आणि आता सध्या थोडंसं आपण असं म्हणू शकतो की शनीची ही दृष्टी किंवा शनीच्या मुळे ही विचारधारणा तुमची झालेली आहे. हा बिलीफ तुमच्या मनात आलाय की नाही, मला आता हे सगळं हे मी करतोय ते आता मला ह्यातनं काहीच मिळत नाही, त्यामुळे मी आता लांब जातोय. तर हे थोडंसं शनीचा परिणाम झालेला आहे.